बनवला आहे. हा ठेचा नॉर्मल म्हणजे जो मिरचीचा करतो तो नाही आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर रोज होते तशीच माझी आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती. सकाळी टिफिन वगैरे बनवून दिला मी राजेशचा आणि त्रिशाचा. दोघं पण गेले होते घराबाहेर त्यांच्या कामासाठी. तर घर आवरायला घेतलं आणि पटकन असं मी हॉल वगैरे आवरून घेतला. किचन बेडरूम सगळं पटापट आज आवरून घेतलं होतं, कारण माझं आज ठरलं होतं की आज हे घरातलं सगळं पटकन आवरून बाल्कनीमधलं काम करायला घ्यायचं आहे म्हणून. कारण खूप दिवस झाले मी बाल्कनीमध्ये थोडंसं दुर्लक्ष झालं होतं झाडांकडे. म्हणजे पाणी वगैरे मी रोज घालत होती, बट जे प्रॉपर आपण म्हणतो गार्डनिंग करायचं तसं खूप दिवस झाले काही झालं नव्हतं. मग आज मी ते करायला घेतलं होतं आणि तुम्ही बघू शकता भरपूर अशी सुकलेली पानं वगैरे ह्या झाडाला झाली होती. खूप दिवसात मी त्याचं जे म्हणजे सुकलेली पानं काढणं वगैरे हे केलं नव्हतं आणि त्याला बऱ्यापैकी पानं असतात, त्यामुळे ती वरचेवर म्हणजे काढत राहावी लागतात आणि ती बरेच गेले काही दिवस काढणं नव्हतं झालं. मग आज म्हटलं चला हे काम करून घेऊया. आणि ते बऱ्यापैकी मोठं झाड आहे आणि त्याला नेट टाईप असं त्याचं जे स्टीम आहे ते तसं आहे, त्यामुळे पानं अडकतात त्यात. सुकलेली पानं जेव्हा खाली पडायला लागतात तेव्हा. तर मग आज म्हटलं चला आपण प्रॉपर जी पानं वाळलेली आहे सुकलेली आहे ती काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता नुसतं हलवलं तरी बऱ्यापैकी त्याची पानं खाली गळून पडत आहे, जी सुकून गेलेली आहेत ती. आणि तेच मी ते हलवून सगळं काढून घेत आहे की जेणेकरून जी ताजी पानं आहे तीच राहावी आणि झाड पण एकदम फ्रेश आणि एकदम ग्रीन दिसावं, ह्याच्यासाठी मी ते आज करून घेत होते. आणि त्या ज्या नेटमध्ये आहे वरच्या बाजूला बऱ्यापैकी काही पानं अडकलेली होती ती मी हाताने काढून घेत होते, किंवा हलवताना काही पानं पूर्ण खाली न पडता तिथे अडकत होती, तर ते मी सगळं करून घेत होते आज. आणि प्रत्येक झाडाची काळजी ही घ्यावीच लागते. झाड मोठं असो छोटं असो तर भरपूर काळजी घ्यावी लागते. तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ह्याची पानं अशी मी काढून घेतली होती जी सुकलेली होती किंवा जी खराब झालेली होती. आणि आता झाड एकदम मस्त ग्रीन दिसत होतं आणि पानं पण कुठेच अडकलेली नव्हती, एकदम फ्रेश वाटत होतं. आणि म्हटलं चला आज माती पण हलवून घेऊया. हे मी करत असते वरचेवर, म्हणजे खत जरी माझ्याकडनं वेळच्या वेळी घालणं नाही झालं तरी मी ही माती जी आहे ती हलवून देत असते वेळच्या वेळी. म्हणजे माझ्याच फ्रेंडने सांगितलेलं की आठवड्यातून एखाद वेळी तरी ही माती हलवून द्यायची, त्याने पण बऱ्यापैकी झाडं ग्रो होतात. हे मी मागच्या पण एका व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. तर सध्या बरेच दिवस झाले तसं मी खत वगैरे काही घातलेलं नाही आहे, पण तरी खरंच झाडं खूप छान ग्रो होत आहे, कारण मी वरचेवर त्याची माती प्रॉपर अशी हलवून देत असते. वरती खाली केलं की मग माती हलवली जाते आणि पाणी जे असतं ते जेव्हा आपण घालतो तर ते खाली मुळापर्यंत जातं, त्यामुळे छान झाडं ग्रो होतात. तर तेच मी आज केलं. आणि तुम्ही बघू शकता भरपूर असा पालापाचोळा त्या झाडाचा निघाला होता, तो सगळा मी भरून घेतला. म्हणजे झाड हे आणल्यापासून आजच मी त्याचं प्रॉपर असं सगळं वाळलेली पानं वगैरे काढणं हे केलं होतं आणि भरपूर असा पालापाचोळा निघाला होता आणि झाड एकदम छान टवटवीत आणि एकदम ग्रीन दिसायला लागलं होतं. आणि हे पण मी वरचेवर करत असते की झाडांना वॉटर स्प्रे करून घ्यायचा. पानांना जर धूळ बसलेली असेल खूप तर पानं व्यवस्थित अशी ब्रीथ करू शकत नाही धूळ असल्यामुळे, आणि मग ग्रो पण होत नाही. त्यामुळे प्रत्येक झाडाच्या पानांना हे वॉटर स्प्रे वरच्यावर करणं तितकंच गरजेचं असतं. आणि वॉटर स्प्रे केल्यानंतर ते पाणी थोडंसं झटकावून घेणं हे पण तितकंच गरजेचं असतं, कारण पाणी जर त्या पानावर राहिलं तर त्यावरच धूळ बसून ती धूळ चिटकून राहते असं मला वाटतं. त्यामुळे जेव्हा मी वॉटर स्प्रे करते तर प्लांट हे थोडीफार हलवून घेत असते की एक्स्ट्रा जे पाणी असतं एक्सेस वॉटर ते निघून जातं. तर त्या प्लांटचं केल्यावर बाकी पण सगळ्या झाडांना मी सेम तसंच सगळं करून घेतलं. वॉटर स्प्रे वगैरे करून घेतला पानांवर आणि माती पण सगळ्या रोपांची आज मी हलवून दिली होती. जास्वंदाला पण बरेच दिवस झाले माझ्याकडनं काही खत वगैरे घालणं झालं नाही आहे, बट टचवूड तरी पण ते छान ग्रो होतं आहे. भरपूर कळ्या येत आहे आणि फुलं पण बरीच येत आहेत, छान ग्रो होत आहेत सगळीच प्लांट. किती नाही म्हटलं तरी किती कमी प्लांट असू द्या किंवा जास्त प्लांट असू द्या, आपल्याला ते मेंटेन करण्यासाठी वरचेवर त्यांची काळजी घेत राहावी लागते. ह्या सगळ्या गोष्टी करत राहाव्या लागतात तर ती झाडं छान दिसतात. आणि जेवढी आपण मेहनत घेऊ तेवढे ते छान ग्रो पण होतं आणि छान पानं फुलं जे काही असेल ते त्याला येत असतात. तर मस्त सगळी माती वगैरे हलवून दिल्यानंतर मी पाणी वगैरे पण घालून घेतलं होतं सगळ्या प्लांटला.
आणि हे सगळं केल्यानंतर झाडांमध्ये खरंच आपल्याला एकदम डिफरन्स दिसायला लागतो, कारण जी वाळलेली पानं निघून जातात आणि पानांवर आपण पाणी मारल्यामुळे धूळ निघून जाते, तर एकदम छान फ्रेश आणि टवटवीत अशी सगळी रोपं दिसायला लागतात. तुम्ही बघू शकता एकदम मस्त, एकदम बाल्कनीत बघायलाच इतकं फ्रेश वाटत होतं की बस एकदम छान सगळी पानं क्लीन झाली होती आणि फ्रेश वाटत होती. कुंड्यांमध्ये पण काही वेळा असं होतं की पानं वाळलेली कुंड्यांमध्येच पडून राहतात, तर ते पण नाही चांगलं वाटत. तर जेव्हा आपण ती पानं पण काढतो तर माती पण एकदम छान दिसते. आणि हे बघा, मागे एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी मिरचीच्या बिया लावलेल्या, तर त्याची पण अशी छोटी छोटी मस्त रोपं यायला सुरुवात झाली आहे. ते वरती कडेला होतं, बट पावसाचं पाणी खूप येत होतं, तर ते अगदी खूप जास्त पाणी येऊन येऊन ती येणारी जी रोपं आहे ती खराब नको व्हायला, म्हणून मी ते प्लांट खाली ठेवलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मस्त फ्रेश झाले, अंघोळ वगैरे केली आणि नंतर रेडी व्हायला घेतलं. खूप काही मी कुठे बाहेर जात नाही. ज्या दिवशी बाहेर जाईल त्याच दिवशी मी प्रॉपर असं रेडी होते आहे, नाहीतर रेडी होते, नाहीतर जे रोजचं रुटीन आहे सिरम, मॉइश्चरायझर वगैरे हेच लावते आणि मग छान मस्त रेडी झाले. आणि फ्रेश वाटतं. सगळं काम झाल्यानंतरच मी अंघोळ करते, तेव्हा मला फ्रेश वाटतं. नाहीतर अंघोळ पहिले करून मग कामं केली की मला ते अंघोळ केल्यासारखंच वाटत नाही. पुन्हा ती धूळ वगैरे अशी लागते अंगाला. त्यामुळे ज्या दिवशी मला एक्स्ट्रा काहीही काम करायचं असेल ते मी अंघोळीच्या आधी करून घेते. म्हणजे बाल्कनीतलं म्हणा किंवा दुसरं काही काम असेल एक्स्ट्राचं, हॉलमधलं वगैरे डस्टिंग वगैरे, ते मी आधीच करून घेत असते, मग अंघोळ करते. तर सगळं बाल्कनीतलं झाल्यानंतर मी अंघोळ वगैरे केली, मस्त फ्रेश झाले आणि मग रेडी वगैरे झाले होते. आणि बाल्कनीतलं काम किती नाही म्हटलं, कमी झाडं आहे म्हटलं तरी बराच वेळ गेला माझा, 1-1.5 तास गेला. आणि त्यानंतर अंघोळ वगैरे झाली, त्यामुळे आज थोडंफार देवपूजेला पण लेट झालं होतं. अंघोळ वगैरे झाल्यावर छान अशी देवपूजा करून घेतली. आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, सकाळची देवपूजा ही मी करते आणि संध्याकाळचा दिवा त्रिशा लावत असते. तर तेच मस्त आज मी अंघोळ वगैरे करून दिवा बत्ती वगैरे करून घेतलं होतं छान. आणि त्यानंतर असतं माझं जेवण वगैरे, कारण नाश्ता झालेला असतो, त्यामुळे मग जेवणाची इतकी भूक अशी लागत नाही. जेव्हा देवपूजा वगैरे होते, आंघोळ होते, त्यानंतर मग मी जेवायला बसते. तर असं आज मस्त भेंडीची भाजी बनवली होती, थोडी वेगळ्या पद्धतीने, शेंगदाण्याचा कूट वगैरे घालून, आणि छान झाली होती. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला, हा जो कंपार्टमेंट आहे तिच्यात मेडिसिन्स असतात, तर प्रत्येक वेळी काही ना काही ॲड होत जातात मेडिसिन्स. आणि मग जी जुनी आहेत ती एक्सपायर होऊन जातात किंवा मग लक्षात राहत नाही. काही वेळा मेडिसिन्स डबल पण होऊन जातात, जी आपल्याला माहिती असतात. त्रिशाची तापाची म्हणा किंवा बाकी काही गोष्टी ज्या बेसिक मेडिसिन्स असतात, त्या काही वेळा लक्षात राहत नाही, घरात नाही असं वाटतं आणि ती घेतल्या जातात. तर म्हटलं चला, आज हा सगळा बॉक्स आपण सॉर्ट करूया. ज्या मेडिसिन्स एक्सपायर झाल्या होत्या त्या मी वेगळ्या काढत होते, आणि ज्या डबल झालेल्या आहेत, ज्याची एक्सपायरी डेट खूप दूरची आहे, म्हणजे खूप पुढची आहे, आणि डबल आहेत बट ज्याचे आत्ता लवकरचे आहे ते असे पुढे ठेवून घेत आहे. आणि 2 असे मी ह्या कंपार्टमेंट यूज करते. एक छोटी बास्केट आहे, त्याच्यात मी बेसिक असे मेडिसिन्स ठेवते. पण म्हटलं चला, त्याच्या आधी हे सगळं दोन्ही बास्केट पुसून घेतल्या स्वच्छ. आणि छोटी जी बास्केट आहे जी मी आत्ता त्यात ठेवली, त्यामध्ये मी विक्स, झंडूबाम किंवा मग सिप्लाडीन, इयरबड्स हे जे असतात ते सगळं त्यात ठेवते, की जेणेकरून हे पटकन सापडावं. आणि छोट्या बास्केटमध्ये ते ठेवल्यामुळे दिसतात पण पटकन आणि पटकन घेता येतात. आणि मग बाकी मेडिसिन्स जे असतात ती त्याच्या मागे मोठावाला बॉक्समध्ये असे मी ठेवत असते. प्रॉपर सगळं अरेंज असलं की वेळेवर दिसतात पण औषध आणि घेता पण येतात. नाही तर खूप होऊन गेली तर एक्सपायर कुठली आहे हे बघण्यात खूप वेळ जातो, त्यामुळे वरच्यावर हे पण सॉर्ट करत राहावं लागतं. तर तेच आज म्हटलं, खूप कधीचं हे काम माझं पेंडिंग होतं, म्हटलं चला आज थोडाफार वेळ आहे तर हे सॉर्ट करून घेऊया. आणि सगळं मस्त सॉर्ट करून घेतलं होतं मी आज. आणि हीच अशी सगळी छोटी मोठी कामं करेपर्यंत केव्हा दुपार होऊन त्रिशा येण्याची वेळ होते ते लक्षात पण येत नाही. आणि तुम्ही इथे बघू शकता, मी बाल्कनीमध्ये गेली होती आणि हा छोटासा किडा मला तिथे दिसला. नेमकं काय आहे मला काहीच कळत नव्हतं. खूप वळवळ करत होता तो सुरुवातीला, म्हणून माझ्या लक्षात आला. तो जर अगदी स्टेबल असता, काहीच वळवळ नसती केली, तर मला झाडाची जी छोटी काडी असते जास्वंदाची तीच वाटली असती. म्हणजे जेव्हा तो स्टेबल राहत होता तेव्हा ते तसंच दिसत होतं, बट नंतर बघितलं तर खूप जास्त वळवळ करत होता. आणि सुरुवातीला तुम्ही बघितलं पूर्ण असा यू शेप घेतलेला होता, काइंड ऑफ जिम्नॅस्टिक चालू आहे की काय असंच मला वाटलं. आणि बघू शकता खूप वळवळ करत होता.
मला काहीच कळत नव्हतं काय. मी गुगल सर्च पण केलं स्कॅन करून, बट त्याच्यावर खूप जास्त ऑप्शन्स येत होते. मग काही कळेच ना, भीती पण वाटत होती. आणि पहिल्यांदाच असं काहीतरी मी बघितलं होतं बाल्कनीमध्ये, नाही तर शक्यतो बाल्कनीमध्ये काही येत नाही. तर जस्ट त्रिशा स्कूलमधून आली आणि मी बाल्कनीत गेली, तर जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं ते दिसलं बाल्कनीमध्ये. त्रिशा आवाज कमी कर ना टीव्हीचा. काय होतं काहीच कळालं नाही. मी गुगल लेन्सला पण सर्च केलं, बट खूप ऑप्शन्स येत होते. कॅटरपिलर, स्मॉल बेबी स्नेक्स, भरपूर काय काय दाखवत होतं ते. तर काही कळालं नाही, तर मी त्याला सोडून दिलं असंच खाली. तर आता बघूया. आता त्रिशाला मी सोयाबीन बनवून देते. खाशील ना त्रिशा सोयाबीन? पेरू पेरू संपले ना, कालच खाल्ले ना दोन्ही पण. आणि त्रिशा टीव्ही बघते आणि आता मी तिला सोयाबीन बनवून देते. चलो. तर असं हे गरमागरम सोयाबीन बनवून तयार आहे. त्रिशा यायच्या एक 15-20 मिनिट आधी मी भिजत घातले होते सोयाबीन, आणि 20-1 मिनिटात होऊन जातात ते छान सोक. मग आता फ्राय केले. गरम आहे त्रिशा, जपून खाशील. आणि त्रिशा आल्यानंतर तिला स्नॅक्स वगैरे देऊन एक थोडा वेळ आराम करत नाही ते, किंवा मग एडिटिंगचं काम नाही करत. तेच संध्याकाळ केव्हा होते कळत नाही. आणि आजकाल पावसाचं वातावरण असतं, त्यामुळे घरात थोडा अंधार असल्यासारखं वाटतं. आणि पाऊस पण काही वेळा बाहेर पडत असतो, तर चहा पिण्याची इच्छा होते. मग मस्त संध्याकाळचा मी आज चहा थोडासा लवकरच घेतला होता. आणि छान मस्त म्हटलं चला निवांत बसून चहा घेऊया. आणि दोडक्याची भाजी आमच्या घरात कुणालाच आवडत नाही, बट म्हटलं चला आपण आज काहीतरी नवीन रेसिपी बघूया दोडक्याच्या भाजीची. मग चहा घेता घेता मी तेच वेगवेगळ्या रेसिपी सर्च कराव्या असं डोक्यात आलं. आणि भरपूर अशा रेसिपी बघितल्यानंतर मी आज दोडक्याच्या भाजीची एक नवीन रेसिपी ट्राय केली होती. आणि पुढे तुम्हाला दाखवतेच ते दिसायला कशी दिसत होती ते, आणि टेस्ट पण कशी झाली होती ते पुढे सांगतेच. तर संध्याकाळचे नाही म्हणता येईल, रात्रीचे ऑलमोस्ट 8 वाजत आले आहे. आणि मी मगाशीच स्वयंपाकाला लागली होती. लवकर जेवण करायचं आहे, सो स्वयंपाक झाला आहे माझा. आणि बाहेर जायचं आहे, थोडं काम आहे, म्हणून म्हटलं पटकन जेवण करू आणि मग बाहेर जाऊन येऊया. आणि आज मी एक नवीन रेसिपी ट्राय केलेली आहे, जी पहिल्यांदाच केली. आता बघू कशी टेस्ट होते काय ते तुम्हाला दाखवते. तर मी इथे हा ठेचा बनवला आहे. हा ठेचा नॉर्मल म्हणजे जो मिरचीचा करतो तो नाही आहे, हा दोडक्याचा ठेचा आहे, जो मी पहिल्यांदा ट्राय केला आहे. दिसतो तो एकदम टेम्पटिंग आहे. आता टेस्टला नाही माहिती कसा झाला आहे, खाल्ल्यावरच कळेल. इकडे कढी बनवली आहे आणि इकडे आमच्यासाठी भाकरी आणि त्रिशासाठी पोळ्या. असा स्वयंपाक माझा आता बनवून तयार आहे. त्रिशा खेळायला गेली आहे, येईलच ती पण. आता मग जेवण करून घेतो. चलो. मिळाला का? तर हे बघा, राजेशना गोड खायचं होतं म्हणून आलो आम्ही चितळेमध्ये कंदी पेढा घ्यायला. त्यांना कंदी पेढाच खायचा होता. बंद व्हायला लागलं होतं आणि आम्ही अगदी घाईघाई लांबून बघितलं बंद होतं, घाईघाई पळत पळत आलो. आणि हे बघा यांचं इकडे पेढा खायचं चालू. कसं आहे हो, मिटली का क्रेविंग की नाही अजून? तुला घे ना त्रिशा. आईस्क्रीम आवडते. चला, पाऊस येतोय, आम्ही एकदम पावसात आलोय आणि बऱ्यापैकी पाऊस आहे. चलो. राजेशची पेढ्याने काही क्रेविंग गेली नाही, सो कुल्फी खायला आलोय आम्ही म्हणजे त्रिशा आणि राजेशच खाणार आहे कुल्फी. त्रिशाने घेतली आहे चॉकलेट कुल्फी आणि राजेशने गुड बदाम घेतली. गुड म्हणजे गुड बदाम, जॅगरी. हां करेक्ट, गुळ आणि बदाम अशी नवीनच निघाली आहे. अरे यार, आपले हे आहे, आपण 9 झाले तर आणतच नाही ना पण आपण.
आपले 2-3 झाले ते ऑलरेडी पॉइंट. आपण येतो तसंच नुसतंच थंडच असणार ना. गुळाची आहे तीच घेतली ना, गुळ बदामवाली का नॉर्मलवाली घेतली? तुझी कशी आहे ग? हिचं तर स्टार्ट पण झालं. कशी आहे तुमची? एकदम थंड. वेगळी काय वाटतंय का ते बोलले तसं? नवीन आहे म्हणून काही नाही, नॉर्मल सारखीच, फक्त साखरेऐवजी गुळ असणार आहे म्हणून फार काही चेंज नसेल वाटत. येतोय गुळाचा फ्लेवर. गुड. पाऊस आहे, व्हिडिओत तितका दिसत नाही आहे पण आहे पाऊस. आम्ही असं छत्री घेऊन आलो आहे. तर थोडं बाहेर जायचं होतं आम्हाला, काम होतं काही, बट पावसामुळे नाही जाता आलं. गेले 2 दिवस झाले माझं तेच चालू आहे की जाऊया जाऊया, काही कामं आहे, काही वस्तू घ्यायचं आहे, बट नाही होत आहे. शेवटी घरात बसून बोर झालो. रेडी झालो होतो आम्ही जाण्यासाठी, बट तसंच खाली आलो आणि आता यांचं दोघांचं कुल्फी खाणं चालू आहे. कुल्फी खूपच थंडी आहे गं. मला असं चावताना पण असं होतं दाताच्या मधला पोर्शन एवढं थंड वाजतं ना. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या.